अभिमान, मी आदिवासी माझा स्वाभिमान. गर्व नाही पण घरचे संस्कार आहेत, गर्व नाही पण घरचे संस्कार आहेत, घरचे संस्कार आहेत. धमकी नाही पण धमक आहे, धमकी नाही पण धमक आहे. पैसा नाही पण मनाची श्रीमंती आहे. म्हणूनच तर गर्वाने म्हणते मी आदिवासी आहे, म्हणूनच तर गर्वाने म्हणते मी आदिवासी आहे. सन्माननीय व्यासपीठ येथे उपस्थित माझ्या मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला जागतिक आदिवासी दिनाविषयी काही 2 शब्द सांगते. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. ज्या जीवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव, म्हणजेच आदिवासी. आज ज्या काही जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत त्याचा उद्गाता आदिवासीच आहे. आदिवासींची चित्रकला, लोककला, शिल्पकला याला तर तोडच नाही. आदिवासी हा शब्द अधिक वासी अशा 2 शब्दांनी बनलेला आहे. आदिवासी या शब्दाचा अर्थ प्राचीन कालापासून वास्तव्य करणारा असा होतो. राष्ट्राचा बंडकरी, राजांचे राजे, गड किल्ल्यांचे वारसदार, कीर्तिवंत, गुणवंत, महवंत, यशवंत, चित्त्यासारखा चपळ, वाऱ्याच्या वेगाने पळणारा सह्याद्रीचा चपळा वाघ म्हणजेच क्रांतिकारी राघोजी भांगरे. काळ कोणासाठी थांबत नाही पण त्याच काळाच्या छाताडावर पाय देऊन स्वातंत्र्याची ज्योत प्रत्येकाच्या मनामनात पेटवणारे क्रांतिकारी बिरसा मुंडा. एवढं बोलून माझी भाषण